बीकॉमचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची निर्गुणपणे हत्या झाली. रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. हैराण करणारं म्हणजे घरापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला हा मृतदेह सापडला. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. मात्र या घटनेनंतर करणी सेना आक्रमक झाल्याचं दिसतं. धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे घडली असून हे प्रकरण तापताना दिसतंय. या घटनेनंतर करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरू सिंह हे मृताच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गावात पोहोचले. यावेळी पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेच नाही तर आरोपींना अटक केली नाही तर आंदोलनाचा इशारा नातेवाईकांकडून आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय. हत्या झालेल्या युवकाचे नाव विशाल सिंह, वय वर्ष 22 असून तो बलिया गावचा रहिवासी होता. रात्री विशालला फोन करून बाहेर बोलावण्यात आलं होतं. हत्येनंतर त्याला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं. विशालला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचं निधन झालं होतं. विशाल हा गोरखपूर येथील कॉलेजमध्ये बीकॉमचं शिक्षण घेत होता. मृत विशाल हा निहाल सिंह यांच्या हत्येनंतर करणी सेनेच्या आंदोलन सक्रिय होता. 7 नोव्हेंबर रोजी प्रॉपर्टी डीलर निहाल सिंह, वय वर्ष 27 याच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निहाल सिंह याला न्याय मिळवून देण्यासाठी विशाल प्रयत्न करत होता. देवरियामध्ये निहालच्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्याने आंदोलनही सुरू केलं होतं. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आता केला जातोय. निहाल सिंह आणि विशाल यांच्या हत्येचा संबंध असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या प्रकरणी आता रोष वाढताना दिसतोय. पोलिसांनी तपास सुरू केलाय.